चालू केलं. ओके. आता ISI चं BIS झालं. BIS झाल्यामुळे एखाद्या कंपन्यावरती रेड करणं, सर्च करणं, तिथली मिसयूज केलेल्यावरती लोकांवरती प्रोडक्ट सील करणं, त्यांना कोर्टात खेचणं आणि शिक्षा देणं, जेणेकरून गुणवत्ता, सेफ्टी ही मेंटेन केली गेली पाहिजे समाजामध्ये. कारण उत्पादनं लाखांनी बनतात, रोज काही त्यांच्या बरोबर बसणं काही शक्य नाही आहे. आपण कधीतरी असंच म्हणजे इन्स्पेक्शनच्या मार्गाने, टेस्टिंगच्या मार्गाने त्यांच्यावरती पण ऍक्शन घेऊ शकतो. आता असं करता करता BISचा एक छोटं लागलेलं रोपटं जे होतं पूर्वीचं ISI, फक्त मानकं बनवणं, नंतर त्यांना त्या मानकांच्या अनुषंगाने लायसन्स देणं, लायसन्स देण्याकरता लागणाऱ्या प्रयोगशाळा तयार करणं, असं करता 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 तो आज वृक्ष एवढा मोठा झालेला आहे भारतीय मानक ब्युरोचा, की त्या भारतीय मानक ब्युरोचे आता काम काय आहे, पण आजच्या मितीला काय काय आहे. एक कंपन्यांकरता, भारतीय कंपन्यांकरता स्टँडर्ड्स बनवणे, ही कोणाच्या साह्याने, मॅन्युफॅक्चररच्या साह्याने. माझ्याकडे बुद्धी काही नाही, मी फक्त पोस्टमन आहे. BIS मध्ये काम करणारे सगळे इंजिनियर जे हायली क्वालिफाईड टायपिस्ट आणि क्लार्क आहेत. आम्ही हे सगळे जे टेक्निकल लोक आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, प्रयोगशाळा आहेत, कन्झ्युमर ऑर्गनायझेशन्स आहेत, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत, ब्रिटिश स्टँडर्ड्स आहेत, यांचं आपण सगळं एकत्रीकरण करून आपल्या इंडस्ट्रीला, आपल्या वातावरणाला, कल्चरला, टेम्परेचर, जिओग्राफिक या कंडिशन्स एकत्र म्हणजे ध्यानात घेऊन आपण ही स्टँडर्ड बनवतो. परंतु लोकांना वाटतं की काय स्टँडर्ड बनवण्यामध्ये आहे. नाही, स्टँडर्ड बनवण्याची प्रक्रिया अतिशय कॉम्प्लेक्स आहे. एक स्टँडर्ड बनायला जवळजवळ 5 वर्ष लागतात. 1 वर्ष स्टँडर्ड बनत नाही. आहे ती स्टँडर्ड रिव्ह्यू करून रिवाइज करणं काळानुसार, गरजेनुसार, टेक्नॉलॉजीनुसार, याला सुद्धा 5-5 वर्षांनी आपण ती स्टँडर्ड जी बनलेली आहेत त्यांना आपण रिव्ह्यू करतो, त्याप्रमाणे रिवाइज करतो आणि मग ती परत इंडस्ट्रीला देतो. आता फक्त एकच चांगली गोष्ट आहे की तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने सांगायचं म्हणलं तर ही जी सगळी स्टँडर्ड्स आहेत आजच्या मितीला, इंडियन स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो, भारतीय मानक जे आहेत, ही सगळी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. ज्यांना कोणाला आपल्या मित्रांपैकी, तुमच्या मित्रांपैकी ज्यांना जर मानकं स्टँडर्ड वापरायची असतील तर आमच्या वेबसाईटला जा. वेबसाईट मी दिलेली आहे इथे आपल्या स्लाइड मध्ये. नसेल तर www.bis.gov.in ह्या वेबसाईटला जा आणि तिथे बरेच विंडो दिलेले आहेत. तुम्ही इंडियन स्टँडर्ड सगळी फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता आणि ती तुमच्या कंपनी करता वापरू शकता. हा एक आजच्या मित्राला फार मोठा फायदा आहे. दुसरं, प्रोडक्ट सर्टिफिकेशन. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ISI मार्कची प्रोसिजर, ठीक आहे. त्याप्रमाणे आपण लोकांना ISI ची लायसन्सेस देतो आणि ही लायसन्सेस देताना आपण हे बघतो की तो खरोखरच दुकानदाराला, ट्रेडरला आपण लायसन्स देत नाही. तो मॅन्युफॅक्चररच असला पाहिजे, उत्पादकच असला पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे उत्पादन करण्याकरता लागणारी मशिनरी असली पाहिजे, उत्पादन बनल्यानंतर रॉ मटेरियल कसं असावं, प्रोसेस कशी असावी आणि माल तयार झाल्यानंतर तो त्या स्टँडर्ड प्रमाणे कसा टेस्ट करावा हे दिलेलं आहे. टेस्ट करण्याकरता लागणाऱ्या आवश्यकता मशिनरीज त्यांनी घेतल्या पाहिजेत. पहिली कंडिशन, त्याच्याकडे सगळ्या टेस्टिंग मशीन्स म्हणजे लॅबोरेटरी त्यांनी उभी केलीच पाहिजे आणि क्वालिफाईड पर्सन त्याच्याकडे असलाच पाहिजे. त्याशिवाय त्याला लायसन्स मिळत नाही. हे आम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जेव्हा व्हिजिट करतो त्यामध्ये तो मॅन्युफॅक्चर आहे की नाही बघतो, आवश्यक त्या सगळ्या टेस्टिंग मशीन्स आहेत की नाही बघतो त्या स्टँडर्ड प्रमाणे, आणि टेस्टिंग करायला लागणारा आवश्यक क्वालिफिकेशनचा माणूस आहे की नाही, त्याला स्टँडर्ड वाचता येतं का, टेस्टिंग करता येतं का, त्याच्या अनुषंगाने प्रत्येक बॅच कंट्रोल नंबर ज्याला म्हणतो आपण, त्याप्रमाणे रिपोर्ट्स त्यांनी ठेवायचे आहेत, तो ते ठेवतो का, या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही पेपर वर्क असतं ते झालं की मग त्याला आपण लायसन्स देतो. तोपर्यंत लायसन्स देत नाही. आणि लायसन्स दिल्यानंतर सुद्धा एकदा लायसन्स द्या आणि फॉरगेट अबाउट इट, हाही प्रकार नाही. लायसन्स फक्त 1 वर्षाकरता दिलं जातं. म्हणजेच हे लायसन्स दरवर्षी त्या माणसाला रिन्यूज करायला पाहिजे. त्याच्याकरता मला अर्ज केला पाहिजे. त्याचा परफॉर्मन्स जो आहे मागचा, हा सगळा आम्ही तपासतो. कुठून कंप्लेंट तरी नाही ना आली, मार्केटमध्ये सील करून आणलेली सॅम्पल पास होतात ना,
फॅक्टरीमध्ये जाऊन सील केलेली प्रोडक्ट सील पास होतात ना, हे सगळं परफॉर्मन्स बघितल्यानंतर त्याला आम्ही लायसन्स दरवर्षी रिन्यू करतो. आता फक्त सोय एवढी केलेली आहे की दरवर्षी रिन्यू करणं ही सुद्धा एक प्रोसेस कठीण आहे, वेळ लागतो. आता सुद्धा 30,000चे होते लायसन्स भारतात आपण दिलेली आहेत. 30,000 लायसन्स मेंटेन करणं आणि रिन्यू करणं हेही काही सोपं नाहीये. म्हणून आम्ही ती थोडी प्रोसेस आता काय सिंपल केली आहे की ज्या कंपनीला एका वेळेला 3 ते 5 वर्षापर्यंत लायसन्स रिन्यू करायचं असेल तर ती सुद्धा सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहे. लायसन्स घ्या आणि पुढे रिन्यू करताना 1 वर्षांनी तुम्ही 3 वर्षाकरता किंवा 5 वर्षाकरता सुद्धा रिन्यू करू शकता. मग बाकीच्याला टर्म्स कंडिशन दिलेल्या आहेत, प्रोडक्शन सांगणे, क्वालिटीचे रिपोर्ट ठेवणे वगैरे. पण ही सोय थोडी रिलॅक्स आपण केलेली आहे की दरवर्षी रिन्यू करण्याची प्रक्रिया ही सुद्धा मोठी असते. तिसरी गोष्ट, आमच्या स्वतःच्या लॅबोरेटरीज आहेत. मी सांगितलं की आमच्या 8 लॅबोरेटरीज आहेत, आमची 5 प्रादेशिक कार्यालय आहेत आणि जवळजवळ 35 ते 36 ब्रांच ऑफिस विभागीय कार्यालय आहेत. प्रत्येक स्टेट कॅपिटलमध्ये आमचं कार्यालय आहे. दिल्ली हेडक्वार्टर, मुंबई प्रादेशिक ऑफिस, कलकत्ता प्रादेशिक ऑफिस, चेन्नई प्रादेशिक ऑफिस, चंदीगड प्रादेशिक ऑफिस आणि भोपाळ हे सुद्धा प्रादेशिक ऑफिस आहे. आणि बाकीची ब्रांच ऑफिस प्रत्येक राजधानीमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही इंडस्ट्रीला आवश्यकतेप्रमाणे त्या त्या एरियामध्ये ऑफिसेस तयार केली आहेत. तिथे सगळ्या प्रकारचे ऑफिसर्स आहेत आणि ते रेग्युलरली सरप्राईज मध्ये अचानकपणे कंपनीमध्ये जातात, व्हिजिट करतात आणि गुणवत्ता मेंटेन करतात की नाही हे पाहतात. आणि प्रत्येक व्हिजिटमध्ये प्रोडक्ट सील केलं जातं आणि आलेल्या तक्रारींचं सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने निवारण करतो. आमच्याकडे आमच्या वेबसाईट वरती तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुमची कंप्लेंट नोंदवू शकता. ज्या ज्या प्रोडक्ट विषयी तुम्हाला तक्रार असेल, माणसांविषयी तक्रार सुद्धा करू शकता, पण आपल्याला मेनली माणसांपेक्षा देखील मेन काय आहे, उत्पादन हे चांगलं असावं. त्या उत्पादनाविषयी जर तुम्ही तक्रार करायची असेल तर BISच्या वेबसाईटला जा, ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करू शकता आणि 1 ते 3 महिन्याच्या आतमध्ये टाइम नॉर्म दिलेला आहे. या 3 महिन्याच्या आत ही जी कंप्लेंट आहे, तक्रार आहे, तिचं निवारण केलं जातं. दोन्हीकडे ज्यांनी तक्रार केली त्याला आपण बोलावतो किंवा आम्ही त्यांच्याकडे जातो. तक्रार कशाविषयी आहे, कोणत्या उत्पादनाविषयी आहे, त्यांनी ते उत्पादन कुठून खरेदी केलं, त्याचं काय बिल आहे का, त्याच्यावर ISI मार्क आहे का, लायसन्स त्याच्याकडे आहे का आणि ते लायसन्स जेन्युइन आहे का हे तपासतो. आणि ते त्याचप्रमाणे त्याच कंट्रोल किंवा बॅच नंबर मधला दुसरं उत्पादन आपण खरेदी करून लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगला पाठवतो. आणि जर ते उत्पादन टेस्टिंग मध्ये फेल गेलं मग त्या कंपनीविषयी जी कुठे मद्रासला असेल, कानाकोपऱ्यात असेल, त्याला नोटीस देऊन त्याचं लायसन्स आपण पहिलं बंद करतो. कंपनीकडची ऍक्शन काय की त्या कंपनीचं लायसन्स बंद करणं, कारण तू उत्पादन क्वालिटी प्रमाणे बनवत नाही, तुझी केपेबिलिटी नाही, तो लायसन्स ठेवण्याच्या लायकीचा नाही, लायसन्स बंद करतो. आता त्या कस्टमरचं काय, तर कस्टमरला आपण एकच आहे, पैसा परत देत नाही परंतु त्याला रिप्लेसमेंट देतो. चांगल्या उत्पादनाची त्याला आपण रिप्लेसमेंट देतो. हा एक भाग आहे. पण मी एकदा ती कंप्लेंट इन्व्हेस्टिगेट करताना मुंबईमधली एक जोडपं होतं, अतिशय म्हणजे 70-72 वर्षाचं एक जोडपं होतं. मुलं सगळी परदेशात होती आणि त्यांनी आपल्या बादलीमध्ये आपण जो हिटिंग रॉड घालतो ना पाणी गरम करायला, तो रॉड त्यांनी खरेदी केलेला होता. आणि त्यांनी काय केलं, कुठेतरी चुकलं होतं त्यांचं. पाणीमध्ये पहिल्यांदा पाणी भरलं पाहिजे त्या बादलीत, रॉड त्यामध्ये टाकला पाहिजे, मग ऑन केलं पाहिजे. त्यांनी करताना कुठेतरी गाडी चुकली असेल आणि त्यात ऑन केला गेला, फडाक्कन तो एक्सप्लोड झालं तो रॉड. आणि ते कुटुंब जे म्हातारं होतं ते अतिशय घाबरलं. पण तो घाबरल्यानंतर त्यांनी ते वापरणं बंद केलं. आणि पण तो म्हातारा जरासा हुशार होता, त्यांनी BISला पत्राद्वारे ते उत्पादन पाठवून आमच्याकडे तक्रार केली. सुदैवाने दुर्दैवाने ती तक्रार निवारण करण्याचं काम माझ्याकडे आलं. मग मी त्या कुटुंबाला कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्या गिरगावच्या एरियामध्ये गेलो, घरी गेलो, उत्पादन पाहिलं, कुणाकडून घेतलं ते पाहिलं, त्याच्यावरती लायसन्स आणि मार्क बघितला आणि परत आलो. आणि त्याला म्हटलं तुम्ही काळजी नका करू, 8 दिवसाच्या तुमच्या तक्रारीचं निवारण करेन. मी आल्यानंतर तो लायसन्स कुठे आहे, हा मद्रासमध्ये कुठेतरी लायसन्सी होता, ते प्रोडक्ट विकत होता अँकरच्या नावाखाली. मग त्याच्याकडे चौकशी केली, मद्रास ऑफिसला सांगितलं, तिकडे गेले, त्या बॅच मध्ये कुठेही तो प्रोडक्ट मिळाला नाही. मिसयूज केल्यानंतर कंपनीचं लायसन्स आम्ही बंद करून टाकलं. आणि त्या म्हाताऱ्याला विचारलं मी, तुम्हाला काय हवंय, तुमची तक्रार खरी आहे, त्याचा लायसन्स आम्ही बंद केलंय, तर तुम्हाला काय हवंय. तर तो म्हणाला की आम्हाला काहीही नको, आम्हाला फक्त आमचे 209 रुपये पाहिजेत परत.
ते 209 रुपये खर्च केले होते. आम्हाला रिप्लेसमेंट नको, आम्ही म्हाताऱ्यामध्ये पुन्हा कधी चूक झाली, आमच्या जीवाला धोका आहे, तर मला काही नको, मला फक्त 209 रुपये द्या, म्हणजे तक्रार निघून जाईल. मी त्यावेळेला ही रिस्क घेतली. जरी रिप्लेसमेंट हा प्रकार असला तर मी त्यांना 209 रुपये दिले आणि त्यांची तक्रार निवारण केलं. म्हणजे अजून काही सेवा आहे का, तर खुश झाले. अशा पद्धतीने आम्ही वेळेच्या बंधनानुसार तक्रारींचं सुद्धा निवारण करतो. आवश्यक ती कारवाई दोघांकडे, कस्टमर म्हणून, ग्राहक म्हणून आणि ज्यांनी उत्पादन म्हणून त्याच्याकडे, दोघांवरती ती ऍक्शन घेतली जाते. हा एक अतिशय सुंदर प्रकार आहे. तर आपल्यालाही कोणाला जर तक्रार करायची असेल ISI प्रॉडक्ट विषयी, तर BISच्या वेबसाईटला जाऊन ऑनलाईन कंप्लेंट तुम्ही नोंदवू शकता. आता तिसरी ऍक्टिव्हिटी आम्ही सुरू केली की काळानुसार आज आपण सगळीकडे बघतोच ISO 9000, ISO 14000, म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टम, ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टम, एनर्जी मॅनेजमेंट सिस्टम, फूड मॅनेजमेंट सिस्टम, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम, या वेगवेगळ्या मॅनेजमेंट सिस्टमची स्टँडर्ड आंतरराष्ट्रीय संस्थेने ISO आंतरराष्ट्रीय मानक संस्था जी बनलेली आहे, ती त्या स्टँडर्ड प्रमाणे सुद्धा आम्ही लोकांना लायसन्सेस देणं ही सुरुवात केली. कारण ही काळाची गरज होती. लोकांना असं वाटायचं की BIS सारख्या संस्थेने जर आम्हाला लायसन्स दिलं तर त्याची जगामध्ये कुठे ना कुठे क्रेडिबिलिटी असेल. प्रायव्हेट उठसूट टॉम डिक अँड हॅरी कोणीही उठतो लायसन्स देतो, अशी बरीच आहेत. 600च्या वर संस्था आज भारतामध्ये ISO 9000 वगैरेच्या लायसन्सेस देतात, पण त्यांना काही अर्थ नाही. ते फक्त भिंतीवरती लटकवणे आणि लोकांना दाखवणे की माझ्याकडे लायसन्स आहे. प्रत्यक्षामध्ये क्वालिटी मॅनेजमेंट कोणीही वापरत नाही. तर कुठेतरी ही गरज वाटली लोकांना की बाबा BIS सारख्या संस्थेने जर 9000च्या लायसन्स द्यायला सुरुवात केली तर जगामध्ये त्या सर्टिफिकेटला कुठेतरी किंमत असेल. आणि म्हणून ही ऍक्टिव्हिटी आम्ही जवळजवळ 95 साली सुरुवात केली. त्यामध्ये मी एक तसा सुदैवी माणूस होतो की जेव्हा ही ट्रेनिंग सुरुवात झाली, पहिल्या बॅच मध्ये मला या सगळ्या वेगवेगळ्या स्टँडर्डचं ट्रेनिंग दिलं गेलं BIS कडून. माझ्या खिशातला पैसा गेला नाही. आणि आज या सगळ्या मॅनेजमेंट सिस्टम ज्या आहेत, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम 9000, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टम ISO 14000, फूड मॅनेजमेंट सिस्टम ISO 22000, एनर्जी मॅनेजमेंट सिस्टम 50000, अशा वेगवेगळ्या सिस्टम्स मध्ये मी आज सगळीकडे लीड ऑडिटर ज्याला म्हणतात, त्या कोर्सेस केल्यानंतर मी या सगळ्यांचा ऑडिटर आहे. ज्या ज्या कंपन्या मला, ज्यांनी आमच्याकडनं लायसन्स घेतलेले त्यांची ऑडिट करायला मी जातो, त्यांना ट्रेनिंग द्यायला मी जातो. आज ती पण एक ऍक्टिव्हिटी भारतीय मानक ब्युरोची चांगली मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने चालते. यातलं अतिशय ज्वलंत उदाहरण जर सांगायचं असेल, एक दिवस BARC आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च, एवढे ते एक मोठे रेडिएशन एरियामध्ये रेग्युलेटर्स आहेत. जसं FSSAI आहे तसं रेडिएशन मध्ये BARC हा एक मोठा रेग्युलेटर आहे. तर त्यांनी एकदा आम्हाला बोलवलं की म्हणाला, आम्ही तर रेग्युलेटर्स आहोत, आम्ही लोकांकरता रेडिएशनचे कायदे बनवतो, आम्हाला 9000 लायसन्स देण्याची गरज काय आहे, हे तुम्ही जर आम्हाला पटवलं तर आम्ही आमचा एक डिसिजन घेऊ लायसन्स घ्यायचं की नाही. त्यावेळेला मी गेलो आणि त्यांना एक अर्ध्या पाऊण तासामध्ये याचं महत्व काय, का घेतलं पाहिजे, हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला. आणि 1 वर्षानंतर हे ट्रेनिंग कन्व्हिन्स केल्यानंतर ते माझ्याकडे आले लायसन्स घ्यायला. आणि लायसन्स घेतल्यानंतर त्यांचं सगळ्यात सोपं उदाहरण, BARC ही आंतरराष्ट्रीय अणुशक्ती जी आहे, अणुऊर्जा, त्याचे ते मेंबर्स आहेत. म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी कमिशन जी आहे, ती लोक जेव्हा BARC कडे ऑडिटला आले तेव्हा BARC ला विचारलं, तुम्ही हे दाखवा कागद, ते दाखवा कागद, ती रेकॉर्ड दाखवा. ते विचारतात तुमच्याकडे लायसन्सेस कोणते आहेत, तर त्यांनी सांगितलं आम्ही BIS कडून ISO 9000 लायसन्स घेतलेलं आहे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमचं. हे विचारलं, त्यांनी म्हटलं की आम्हाला आता बाकीचे काही कागद दाखवू नका, तुमचं लायसन्स डॉक्युमेंट दाखवा. आणि BIS ने दिलेलं 9000च्या खाली जी रेकॉर्ड मेंटेन करता, त्या रेकॉर्डचा एक एव्हिडन्स आम्हाला द्या, वी आर सॅटिस्फाईड विथ इट. हे एक मोठी क्रेडिबिलिटी BIS ला ISO 9000 सर्टिफिकेशन एजन्सी म्हणून मिळालेली आहे. त्याचा एक कुठेतरी मी एक भाग आहे, त्याचा मलाही अभिमान आहे. आणि खरोखरच मी म्हणेन की आलतू फालतू लोकांकडनं लायसन्स घेण्यापेक्षा तुम्हाला जर ते खरोखरच क्वालिटी नावाचा प्रकार आपल्या कंपनीत कुठे ना कुठेतरी, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, उत्पादन इंडस्ट्री असेल, फिल्म इंडस्ट्री असेल, फूड इंडस्ट्री असेल, कुठल्याही प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये हे आपण लागू करू शकतो. आणि जर ते प्रामाणिकपणे लागू केलं तर त्याचे तुम्हाला फायदे जरूर मिळतील. काय फायदे मिळतात? पैशांनी फायदा मिळेल असं नाहीये. माझे वेस्टेज कमी होतात, रिजेक्शन कमी होतं, आणि चूक आपली कुठे होते हे इम्प्लिमेंट करताना प्रत्येक स्टेजला, इंडस्ट्रीच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला लायसन्स लागू आहे.
आता बिझनेस इंडस्ट्रीची ऍक्टिव्हिटी काय, कोणत्याही प्रकारची घ्या, सर्व्हिस घ्या, मॅन्युफॅक्चरिंग घ्या, मार्केटिंग पाहिजे. जोपर्यंत कस्टमर नाही तुमच्या इंडस्ट्रीला अस्तित्वच नाहीये. त्यामुळे कस्टमर ही सगळ्यात पहिली गरज आहे. अतिथी देवो भव हे पाळलंच पाहिजे. त्यामुळे मार्केटिंग आलं. मार्केटिंगने आणलेल्या ऑर्डर प्रमाणे उत्पादनाचं डिझाईन करणं, डिझाईन केल्यानंतर त्याप्रमाणे ते रॉ मटेरियल खरेदी करणं, बनवणारी मशिनरी खरेदी करणं आणि त्या मशिनरी आणि रॉ मटेरियलच्या आधारे ते उत्पादन बनवणं, बनवल्यानंतर त्याला टेस्टिंग करणं, टेस्टिंग केल्यानंतर ते लोकांना विकणं आणि लागलेलं सर्व्हिसिंग करणं. या ज्या लॉजिकल इंडस्ट्रीच्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत हे या स्टँडर्ड्स मध्ये दिलेलं आहे. आणि हे देत असताना पर्यावरणाला धोका असू नये. प्रिव्हेन्शन ऑफ पोल्युशन, प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट. आपले जे काही बरेच पाण्याचे एअर ऍक्ट आहे, नॉईज ऍक्ट आहे, वॉटर ऍक्ट आहे, लँड ऍक्ट आहे, या सगळ्यांचं पालन करणं. त्याचप्रमाणे लेबर लॉ पण महत्वाचा आहे. आपल्याकडे लेबर लॉ पण आहे, फॅक्टरी ऍक्ट ज्याला आपण म्हणतो ते पाळणं, म्हणजेच ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी. जे कामगार एखाद्या कंपनीमध्ये सर्व्हिस असेल, उत्पादन असेल, काम करतात, त्यांची सुरक्षा, हेल्थ प्रोटेक्ट करणं, इंजुरी पासून त्यांना प्रोटेक्ट करणं, त्यांना सेफ आणि हेल्दी वर्कप्लेस देणं काम करण्याकरता, हे सुद्धा या स्टँडर्डच्या अंडरमध्ये कव्हर होतं. जर आपण प्रामाणिकपणाने पाळलं, आता जे आपण जगामध्ये बघतोय, भारतामध्ये इथे आग लागली, तिथे आग लागली कंपनीमध्ये, हे कुठेही होणार नाही. हे कुठे ना कुठेतरी आपण सिन्सिअरली प्रामाणिकपणाने पाळत नाही. कुठेतरी आपण त्याच्यावरती दुर्लक्ष करतो, उपेक्षा करतो आणि या दुर्लक्षाचे परिणाम काय आहेत? एक मोठी रिस्क आहे की ती इंडस्ट्री आग लागते किंवा कुठे काही ना काहीतरी ऍक्सिडेंट तिथे होतात. ठीक आहे, गॅस लीक होणं हा एक भाग. आता याच्या अनुषंगाने लोकांना प्रशिक्षण किंवा ट्रेनिंगचं महत्वच भारतामध्ये आजही लोकांना माहिती नाही. पण ट्रेनिंग शिवाय माणसं एक्सपर्ट होत नाहीत, नॉलेज मिळत नाही. ट्रेनिंगमुळे नॉलेज मिळतं आहे, त्या नॉलेज आपण आपल्या कामाच्या जागी वापरायला लागतो, तेव्हा आपण त्या अनुभवावरनं एक्सपर्ट किंवा स्किल्ड वर्कर बनतो. म्हणून ट्रेनिंगचं महत्व फार आहे. तर BISनी ट्रेनिंगची इन्स्टिट्यूट सुद्धा आमच्याकडे तयार केली. माझी म्हणजे BIS ची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही नोएडामध्ये आहे. मी तिथूनच प्रिन्सिपल किंवा हेड ऑफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून रिटायरमेंट घेतली शेवटची, आणि मी आता म्हणजे फ्रीलान्सर आहे, पण आमची स्वतःची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे. आणि याच्याही पलीकडे काही जी उत्पादनं आहेत, सगळ्या घरगुती बायका, आपण सगळं, आता घरात स्विच आहे, केबल आहे, टीव्ही आहे, गॅस आहे, स्टोव्ह आहे, इस्त्री आहे, मिक्सर आहे, ही छोटी छोटी प्रोडक्ट्स आहेत. इतकी घरगुती प्रोडक्ट्स आहेत की जी आपण रोज वापरतो. आता यांची सुरक्षा काय, यांची गुणवत्ता काय, ऍक्सिडेंट होतो, शॉक लागतो, आपण घाबरतो. याच्याकरता BISच्या ऍक्ट खाली आम्ही जवळजवळ 150च्या वर उत्पादनं कंपल्सरी सर्टिफिकेशनच्या मध्ये आणलेली आहेत. म्हणजे ही जी 150च्या वर उत्पादनं आहेत, आपल्या वेबसाईटला ती डिटेल अवेलेबल आहे, तुम्ही कोणीही बघू शकता. ही जी 150च्या वर उत्पादनं आहेत, ती उत्पादनं ISI मार्क शिवाय कोणी बनवू शकत नाही, स्टोअर करू शकत नाही आणि विकूही शकत नाही. हा कायदा आहे. अमेरिकेला सुद्धा जर या प्रोडक्ट्स विषयी भारतात धंदा करायचा असेल तर त्या अमेरिकन कंपनीलाच माझ्याकडून लायसन्स घ्यावं लागेल. जर्मनी असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, लंडन असेल, काही फरक पडत नाही. पण या उत्पादनानं जर ISI मार्क हे कंपल्सरी असेल तर त्या देशात जाऊन आम्ही त्या कंपन्यांचं इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि त्यांना लायसन्स दिलेले आहेत. अशी आम्ही 300च्या वर आज परदेशामध्ये ISI चे लायसन्सेस आहेत. ज्यांना इंडियात बिझनेस करायचा आहे त्यांनी BISला अर्ज करायचा, BIS कडनं ISIचं लायसन्स मिळवायचंय आणि तिथे अमेरिकेतच, जपानमध्ये उत्पादनावरती ISI मार्क लागेल आणि मगच तो उत्पादन किंवा ते प्रोडक्ट इंडियामध्ये एक्सपोर्ट होऊ शकेल. सगळ्या कस्टम्स ऑफिसेसना ही नोटीस केलेली आहे की या प्रोडक्टवरती जर ISI मार्क नसेल ही उत्पादनं भारताच्या मार्केटमध्ये अलाउ करायची नाहीत, ती करत नाहीत. हा एक कायदा आहे. कितपत पाळतात, त्याच्यामधले लूपहोल काय, भ्रष्टाचार काय, हा पण वेगळा भाग आहे, त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही येते. पण कायदे आपण चांगले केले. फक्त कायदे व्यवस्थित जर लागू केले तर लोकांची सुरक्षा ही खात्रीलायकरित्या होऊ शकते. त्याच्या पुढे एक मिनिट जरा या त्याच्या पुढची गोष्ट लॅबोरेटरी रिकग्निशन स्कीम. मी तुम्हाला म्हटलं की माझ्या स्वतःच्या 8 लॅबोरेटरीज आहेत. 8 लॅबोरेटरीज पुऱ्या पडू शकत नाहीत. आज जवळजवळ 30,000च्या वर लायसन्स लोकांना दिलेली आहेत. आता 30,000 लायसन्स मध्ये आमच्या कायद्याप्रमाणे वर्षात 2 व्हिजिट करायच्या आहेत, 6 महिन्याला.
म्हणजे फॅक्टरीमधनं 2 सॅम्पल निघणार, मार्केटमधनं 2 सॅम्पल काढायचे आहेत आणि कंप्लेंट सॅम्पल. असे जर दर वर्षाला एका कंपनीचे 5 सॅम्पल निघाले तर 30,000 लायसन्स इंटू 5, 1.5 लाख सॅम्पल दरवर्षी निघतात. 1.5 लाख, 1 लाख जरी आपण निघाली तर ही 1 लाख प्रोडक्ट टेस्ट करायला माझ्या 8 लॅबोरेटरीज पुऱ्या पडत नाहीत. म्हणून आम्ही गव्हर्नमेंट लॅब्स, CPRI, ERDA, त्यानंतर RTC रिजनल टेस्टिंग सेंटर, MSAB लॅब आणि तशाच बऱ्याच प्रायव्हेट लॅब्स आम्ही अप्रूव्ह केलेल्या आहेत. त्या अप्रूव्ह करण्याकरता सुद्धा एक प्रोसिजर आहे, त्याला आम्ही म्हणतो लॅबोरेटरी रिकॉग्निशन स्कीम. आमच्या कायद्याखाली आम्ही त्या लॅबोरेटरीजना जे आम्हाला अप्लाय करतील, इंटरेस्टेड आहेत BIS कडे रिकॉग्निशन घेण्याकरता, तर लॅबोरेटरीजना सुद्धा आम्ही रिकॉग्नाइज करतो. अशा जवळजवळ 3 ते 4 हजाराच्या वर प्रयोगशाळा BIS ने आज रिकॉग्नाइज केल्यात, माझ्या प्रयोगशाळा सोडून. तर या वेगवेगळ्या लॅबोरेटरीज मध्ये आम्ही ही उत्पादनं टेस्टिंगला पाठवतो आणि ती वेळोवेळी पास होतात की फेल होतात बघतो आणि त्याप्रमाणे कंपनीवरती आम्ही ऍक्शन घेतो. त्याच्या जोडीला अतिशय महत्वाचं आजच्या तारखेला जे आहे, आपण सगळेजण मोबाईल वापरतोय, लॅपटॉप वापरतोय, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतोय, टीव्ही वापरतोय, प्रिंटर वापरतोय, LED लॅम्प्स वापरतोय, करेक्ट. तर या सगळ्यांमध्ये सुद्धा क्वालिटी आणि सेफ्टी कुठे आहे, तर याच्याकरता सुद्धा BIS स्वतःच्या ऍक्ट खाली एक रजिस्ट्रेशन स्कीम तयार केलेली आहे. आणि आपण सगळंच रोज ऐकतो की चायनामधली प्रोडक्ट्स येतात, यूज अँड थ्रो आहेत, त्याला काही क्वालिटी नसते, कचरा माल येतो. हे कुठं बंद करणार? आणि चायनाने भारतामध्ये हा माल एवढ्या स्वस्त दराने डंप करायला सुरुवात केली तर आपल्या इंडस्ट्रीला सुद्धा त्रास व्हायला लागला. आता हे बंद कसं करणार? माझी इंडस्ट्री सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजे, चायनामधनं येणारा अतिशय दरिद्री क्वालिटीचा माल येऊ नये याच्याकरता आम्ही आमच्या ऍक्ट खाली आणखीन एक गोष्ट तयार केली. जेवढी इलेक्ट्रॉनिक उत्पादनं आहेत, आजच्या मितीला जवळजवळ 51 उत्पादनं इलेक्ट्रॉनिक आहेत जी मी सांगितली ती, त्या सगळ्या उत्पादकांना BIS कडनं रजिस्ट्रेशन घेणं आवश्यक आहे. तुमच्याकडे आता सगळ्यांकडे जो लेटेस्ट मोबाईल असेल तो मोबाईल तपासून बघा, त्याच्या मागच्या बाजूला एक 8 नावाच्या आकड्यासारखा एक डमरू सारखं एक सिम्बल आलेलं असेल आणि त्याच्याखाली BIS चा लायसन्स नंबर लिहिलेला असेल, रजिस्ट्रेशन नंबर. हे कंपल्सरी आहे. याच्यामुळे तुमची सेफ्टी गुणवत्तेकरता नाही येते, हे केवळ सेफ्टी करताय. म्हणून सगळ्या इलेक्ट्रॉनिक गुड्स करता BIS चं रजिस्ट्रेशन घेणं हे कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे आपली सुरक्षा मेंटेन केली जाते. हे सुद्धा आम्ही चालू केलेलं आहे. आणि फॉरेन मॅन्युफॅक्चरर, ज्या परदेशी कंपन्यांना ISI मार्क घ्यायचा आहे, ISO सुद्धा घ्यायचं आहे, ते सुद्धा आम्ही सर्टिफाय करतो. त्यांना सुद्धा ISI मार्क लावायची परवानगी देतो, ISO ची परवानगी देतो. त्याच्याकरता आम्ही तिथे जातो, व्हिजिट करतो, उत्पादक आहेत की बघतो, क्वालिटी तपासतो. हे सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर योग्य असेल तर त्यांना आम्ही लायसन्स देतो. त्यामुळे त्याला आपण म्हणतो फॉरेन मॅन्युफॅक्चरर सर्टिफिकेशन स्कीम. ही सुद्धा आजच्या मितीला अस्तित्वात आहे, लागू आहे. आणि सगळ्यांचा आवडता विषय स्त्रियांना विशेष करून तो म्हणजे सोनं. सोनं आणि सोन्याचे दागिने अतिशय प्रिय, कारण सौंदर्याचं एक आभूषण आहे. स्त्रीच्या सौंदर्याचं आभूषण म्हणजे सोनं. आणि त्याच्याकरता परंतु झालं काय की 2दा-3दा आपल्या सरकारने आणि BIS सर्वे केला आणि या सर्वेमध्ये आढळून आलं, आपण सगळेजण सोनाराकडे जातो आणि दागिने घेतो आणि तो तुम्हाला आजचा भाव किती आहे आपण सगळेजण विचारतो, आजचा सोन्याचा भाव किती आहे, आणि त्या सोन्याच्या भावाप्रमाणे आपण सोनं विकत घेतो. अरे कसं शक्य? एवढं मोठी शोरूम तो मेंटेन करतो, एअर कंडिशन मेंटेन करतो, 12-15 माणसं दुकानात काम करायला लावतो आणि तो पेपर मधल्या असलेल्या सोन्याच्या भावाने जर सोनं घेत असेल आणि तुम्हाला देत असेल तर त्याला काय मिळणार आहे? फक्त काय मजुरी? असं कधीच होणं शक्य नाही. इथेच पहिली गोष्ट गोम अडलेली आहे की तो तुम्हाला चिटिंग करतो. तो तुम्हाला 22 किंवा 23 कॅरेटच्या नावाखाली सोनं विकतो. आणि हे सोनं जेव्हा आम्ही हॉलमार्किंग सेंटरमध्ये, जिथे प्रयोगशाळेत टेस्ट होतं त्याला मी हॉलमार्किंग आणि असाइंग सेंटर म्हणतो, तेव्हा हे लक्षात आलं की हे सोनं 18 ते फक्त 20 कॅरेट पर्यंतच आहे आणि तुम्ही ते 22 कॅरेट किंवा 23 कॅरेटच्या नावाखाली विकत घेताय. तो सोनार तुम्हाला चक्क फसवतो 2 ते 3 कॅरेट, तिथे त्याला फायदा आहे. आणि ही दिवाळखोरी म्हणा किंवा नफेगिरी म्हणा किंवा लोकांना फसवेगिरी म्हणा, ही बंद करण्याकरता जवळजवळ 2006 पासूनच ही गरज असल्या कारणाने कॉमन जनतेकडनं आलेल्या डिमांड प्रमाणे सोन्यावरती हॉलमार्किंग लावणं कंपल्सरी करण्याचं 2006 पासून चालू आहे. परंतु हा भारत देश महान, याला आपण काहीच करू शकत नाही. तर सोनार आणि ही जी मंडळी आहेत एवढी जबरदस्त स्ट्रॉंग आहेत की त्या मंत्र्यांना एवढे पैसे पुरवतात. त्यामुळे आजपर्यंत ही स्कीम कंपल्सरी झालेली नाहीये.
पण एकच आनंदाची बातमी आहे की येत्या जून पासून हॉलमार्किंग स्कीम ही कंपल्सरी होणार आहे. त्यामुळे ज्वेलर्सना IS हॉलमार्क ज्वेलरीज विकावी लागेल, नाही तर दुकान बंद करायचं. हे काय म्हणजेच काय झालं, आता फायदा काय, ज्या ज्या लोकांनी हॉलमार्किंगचे लायसन्स घेतलेले आहेत, दुसरी गोष्ट ज्वेलर्सना आम्ही हॉलमार्क लावायचा अधिकार दिलेला नाही. सोनाराच्या दुकानाला कोणालाही हॉलमार्क लावायचा अधिकार दिलेला नाही. त्यांनी काय करायचं की तुमच्या आवश्यकतेप्रमाणे 22 कॅरेट असेल, 18 कॅरेट असेल, 23 कॅरेट असेल, त्याचे तुम्ही दागिने बनवा. ते दागिने तुम्ही मला हॉलमार्क करून पाहिजे, तर हा ज्वेलर BISनी रिकग्नाइज केलेल्या, मान्यता दिलेल्या हॉलमार्किंग सेंटरमध्ये ते दागिने पाठवेल. तिथे तो ते दागिने ISIच्या स्टँडर्ड प्रमाणे चेक करेल आणि ते 22 कॅरेट जर त्यांनी, आणि देताना सुद्धा तो सोना त्याला हे 22 कॅरेटचे दागिने मी तुला देतोय हे डिक्लेअर करायचं आहे आधी. आणि तिथे एक मोठी स्कीम आहे, 6 ते 8 तासाची स्कीम आहे. ती त्यांनी केल्यानंतर जर ते 22 कॅरेट मिळालं तर हॉलमार्किंग सेंटरवाला अतिशय बारीक लेझर मार्किंगने त्याच्यावरती BISचा मार्क लावेल आणि हॉलमार्क लावेल. त्यात 4 मार्क आहेत. एक BIS म्हणजे माझ्या ऑफिसचा लोगो आहे, सोन्याची शुद्धता आहे 22 कॅरेट किंवा त्याला आम्ही 916 956 वगैरे म्हणतो, ते ही शुद्धता आम्ही PPM मध्ये देतो. ते युनिट परिमाण वेगळं आहे, पण आम्ही आता 22 कॅरेट पण म्हणायला सुरुवात केली कारण लोकांना समजतं ते. ती जर ज्या ज्वेलरने विकलं त्या ज्वेलरचं नाव आहे, ज्या सेंटरने टेस्ट केलं त्या सेंटरचं पण नाव आहे. तुम्हाला 4 गोष्टी त्या हॉलमार्क मध्ये मिळतात. आणि याच्यामुळे एक फायदा झाला की मी 100% चिटिंग बंद झालं म्हणणार नाही, परंतु 80 ते 90% चिटिंग बंद झालं. हे हॉलमार्किंग घेतल्यानंतर आम्ही बरीच दोनदा परत सर्वे केला, हॉलमार्क ज्वेलरी आम्ही काढली मार्केटमधून आणि टेस्टिंगला पाठवली. आणि त्यावेळेला ही ज्वेलरी 22 कॅरेट डिक्लेअर केली होती तर 22 कॅरेटच मिळाली. दुसरा महत्वाचा फायदा काय आहे की आपण नेहमी आपल्या सोनाराकडेच जातो ज्याच्याशी आपले वर्षानुवर्षे संबंध बनलेले आहेत. दुसऱ्या सोनाराकडे गेलं की तो तुम्हाला खोट काढतो, 10% खोट काढतो, 15% खोट काढतो आणि मग तुम्हाला पैसे कमी मिळतात. हा जो प्रकार आहे आता हा याच्याने बंद झाला. कारण हॉलमार्क जर सोनं तुम्ही घेतलं, दागिने घेतले, तुम्ही कोणत्याही सोनाराकडे जा, खोट काढू शकणार नाही. आणि त्यावेळेला जो सोन्याचा रेट असेल त्याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील किंवा त्याच्याकडे दुसरे दागिने तुम्ही बनवून घेऊ शकता. हा एक हॉलमार्किंगचा फार मोठा फायदा झाला. हे व्हॅल्यू फॉर मनी, तुम्ही जे पैसे देता त्या पैशाची किंमत तुम्हाला दागिन्यांमध्ये मिळाली पाहिजे. दॅट पार्ट इज एन्श्युअर्ड. पण तरी सुद्धा याच्यात सुद्धा सगळे मारवाडी लोक फार हुशार आहेत, चिटिंग करतात. प्रत्येक गोष्ट काही BIS मॉनिटर करू शकत नाही. पण एवढंच नक्की आहे, पूर्वी अगदी सर्रासपणे जे चिटिंग होत होतं ते आता बरंच बंद झालं. 80% तुमचं सोनं 22 कॅरेट तर 22 कॅरेटच असेल. हा एक फार महत्वाचा भाग या हॉलमार्किंगमुळे आहे आणि येत्या जून पासून हे कंपल्सरी होत आहे. तिसरी गोष्ट, शेवटचा जो भाग आहे की BIS एक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जगातले जे 200च्या वर देश आहेत हे एकमेकांकडे, म्हणजे दे आर टुगेदर टुडे. वर्ल्ड हॅज बिकम व्हेरी स्मॉल बिकॉज ऑफ इंटरनेट कनेक्टिव्हिटी, ग्लोबलायझेशन आणि डिजिटलायझेशन. त्यामुळे आम्ही एक WTO एन्क्वायरी पॉइंट आहोत. जगाच्या कुठल्याही देशाबरोबर संपर्क साधायचा असेल, स्टँडर्डायझेशन काय आहे तर तिथली माहिती पाहिजे. जर BIS कडे हा एक एन्क्वायरी पॉइंट आहे तर तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता. वी आर अ मेंबर ऑफ WTO. त्यामुळे जगातली कुठलीही माहिती जी आहे स्टँडर्डायझेशन विषयी वगैरे ही आपल्या BIS कडे सुद्धा मिळू शकते. तर हे आता वेगवेगळ्या अशा 11 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज BIS सध्या करताय. आणि यातला एक एन्क्वायरी पॉइंट सोडला तर या सगळ्या बाकीच्या सगळ्या भागामध्ये मी पण कुठे ना कुठेतरी काळानुसार इन्व्हॉल्ड होतो. मला त्याचा एक अनुभव त्यातला मिळालेला आहे. आय एम लकी, म्हणजे एक मी नशीबवान माणूस की मला हे सगळं BIS मध्ये मिळालं. आणि त्याचा सगळ्यात फायदा मला काय झाला की BIS मध्ये मी जरी रिटायरमेंट घेतली तर सुद्धा BIS ने मला आजही ट्रेनर म्हणून, ऑडिटर म्हणून एम्पॅनल केलेलं आहे. ऑनलाईन या काळात सुद्धा मी बसून ऑनलाईन ट्रेनिंग करतो, ऑनलाईन ऑडिट करतो. जेव्हा जमेल तिथे पर्सनल गाड्याचा जाऊन फिजिकली ऑडिट करतो. आजही मला BIS ने रिटायरमेंट नंतर काय, हा जो एक मोठा प्रश्नचिन्ह असतं माणसासमोर, त्याचं उत्तर BIS ने दिलेलं आहे. तुम्ही ऑडिटर व्हा आणि ट्रेनर व्हा. तर मी आजही महिन्यामध्ये 1-2 ट्रेनिंग, 1 दुसरं ऑडिट करतो. तर मी स्वतःला शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या बिझी ठेवू शकतोय. फिजिकली, मेंटली फिटनेस जो माणसाला लागतो, आय एम हॅपी अबाउट इट. I will thank number of times BIS for this opportunity given to me. Now, of these, we will discuss about only 2 activities which are of interest to all of us. एक, hallmarking
आणि दुसरं आहे प्रोडक्ट सर्टिफिकेशन. ISI मार्क या दोन गोष्टी फार आवश्यक आहेत रोज आपल्याला कळण्याकरता. त्यापैकी आपण बघूया हॉलमार्किंग. व्हॉट इज हॉलमार्किंग? हॉलमार्किंग म्हणजे काय? एक, इट इज अ प्युरिटी मार्किंग ऑन प्रेशियस मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर अँड सिल्वर आर्टिकल्स अँड गोल्ड आर्टिकल्स. ठीक आहे ना? तर या गोष्टींवरती शुद्धतेचा मार्क लावणं. आपण 23 कॅरेट म्हणतो, 24 कॅरेट म्हणतो, 22 कॅरेट म्हणतो, 18 कॅरेट म्हणतो. हा मार्क त्याच्यावरती लागला पाहिजे. आज आपण सोनं घेतो पण मार्क काहीच नसतो, आपण विश्वासाने घेतो. तो विश्वासाला पुरावा काय? तर मार्किंग असणं आवश्यक आहे. तर हे प्युरिटीचं मार्किंग लावण्याकरता काय करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट, इट वॉज ऑब्झर्व्ड बाय आवर ऑफिस एज वेल एज गव्हर्नमेंट सर्वे दॅट मोस्ट ऑफ द गोल्ड आर्टिकल्स और ज्वेलरी that we buy are of substandard quality. The jewelers who sell us the articles saying that these are 22 or 22 carat, 23 carat gold, were actually found to be varying between 18 to 20 carat gold only. एवढं मोठं चिटिंग आतापर्यंत चालत असे, हे महत्वाचा भाग. Hence, necessity was felt to have some control on this so that common man gets value for the money and cheating can be stopped to a great extent. Keeping these facts in mind, BIS first published standard on gold and silver articles. सोना करता 1417 इंडियन स्टँडर्ड 1417 आणि चांदी करता, चांदीच्या आर्टिकल करता IS 2118 अशी दोन मानकं आम्ही तयार केली. Even though BIS wanted to launch this hallmarking scheme in 1986, मी तुम्हाला 2006 म्हणलं, 86 पासूनच आहे, but could not do so because of the strong lobby of the jewelers. I told you this part. Corruption. However, this hallmarking scheme will ultimately took place in April 2000 and still it is going on implemented. As per the government notification, hallmarking is going to be mandatory from June 21. 2021 पासून हे कंपल्सरी होईल, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. This means all the jewelers will have to take registration from BIS and get their jewelry hallmarked from BIS approved hallmarking centers all over the country. आज तक आहे जवळ 706च्या वर हॉलमार्किंग सेंटर्स इंडिया, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हॉलमार्किंग सेंटर आता अवेलेबल आहे. तर तुम्ही जवळच्या केंद्रावरती जाऊ शकता, तुमचं सोनं चेक करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती हॉलमार्किंग करून घेऊ शकता. As on date, there are approximately 706 hallmarking and assaying centers in India, and these centers have been recognized by BIS अंडर हॉलमार्किंग स्कीम. आम्ही त्यांना सगळं बघितल्यानंतर मान्यता दिलेली आहे. BIS अप्रूव्ड सेंटर्स आहेत. ओके, आता एक ब्रीफ मध्ये आपण प्रोसिजर काय असते हॉलमार्किंग थोडी बघूया. हा, 2 मिनिटं उरलेली आहेत. ओके, आता प्रोसिजर घेतोस का ते नेक्स्ट सेशनला घेतोस? 2 मिनिटं आहेत का? ठीक आहे. आपण स्पेशली इलेक्ट्रिकल आणि सेफ्टी रिलेटेड जे इक्विपमेंट्स आहेत त्यांना आता ISI मार्किंग हे मॅन्डेटरीच आहे. नाही, 2-3 गोष्टी, रजिस्ट्रेशन पण कंपनी इलेक्ट्रॉनिक्स ना रजिस्ट्रेशन नाही, पण समजा आता मला काय रॉड घ्यायचा आहे किंवा काय इलेक्ट्रिक रॉड घ्यायचा आहे किंवा हीटर घ्यायचा आहे, तर त्याला तू म्हणलास इस्त्री घ्यायची आहे, तर त्याला कंपल्सरी आहे ना आता? हो, कंपल्सरी आहे. पण मार्केटमध्ये आज ती प्रॉडक्ट्स विदाउट ISI मार्क वाली सुद्धा छोट्या छोट्या दुकानांमध्ये अवेलेबल असतात. तर मग त्याच्या विरुद्ध BIS म्हणजे आता तू जी सिस्टीम सांगितली त्याच्यामध्ये ज्यांना ऑलरेडी लायसन्स वगैरे आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही चेक करता, रेड्स करता. पण तुम्ही साध्या शॉप मध्ये जाऊन अशा रेड्स करू शकता का? तुम्हाला आहे का? हा, फक्त यातली एक गोम आहे. कुणीतरी त्याच्याविषयी कंप्लेंट केली. तुलाही माहितीये की आपल्या सरकारमध्ये कंप्लेंट जर कोणी केली तर मग आपण जाऊन त्या सगळ्या रेड करतो. त्याशिवाय मोस्टली आपण स्वतःहून करत ऍक्शन नाही घेऊ शकत. हा, तो प्रॉब्लेम आहे. तो एक प्रॉब्लेम आहे. बरोबर. कारण आजही यार छोटे छोटे अग्रीड हे सगळे असे मिळतात यार नॉन स्टँडर्ड. तू जे म्हणतोस हे अतिशय मुबलकपणे अवेलेबल आहेत, पण एवढी मशिनरी BIS कडे नाही की दरवेळेला जा मार्केटमध्ये आणि रेड करत बसा. मग कुठून तरी जर कंप्लेंट आली की बाबा हे असं असं चालू आहे, मग त्यावेळेला आम्ही जातो मार्केटमध्ये आणि रेड करतो. तो दुकानदार असेल तरी त्याच्यावरही रेड करायचा अधिकार आहे.